प्रवीण तरडे यांचा देऊळबंद 2 हा सिनेमा तुफान गाजतोय. बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा टप्पा या सिनेमाने पार केलाय. या सिनेमाच्या यशामागचं श्रेय प्रवीण तरडे नेहमीच त्यांच्या कलाकारांना आणि मित्रांच्या मदतीला देत असतात. देऊळबंद 2 साठी तर खुद्द शाहरुख खानने त्यांना मदत केली होती. याबद्दल तरडे एका मुलाखतीत व्यक्त झाले होते. प्रवीण तरडे यांनी एका बॉलिवूड स्टारचं नाव घेतलं, त्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांना मिरच्या झोंबल्याचं त्यांनी नुकत्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. शाहरुख खानबद्दल बोलताना अभिजात मराठीच्या मुलाखतीत ते म्हणाले होते, सिनेमाचा DCP काढायचा होता, पण आमच्याकडे पैसे नव्हते. सिनेमाचं बजेट 12 लाखांचं होतं, ते 42 लाखांपर्यंत पोहोचलं. एवढे पैसे कुठून आणणार? तेव्हा आम्ही शाहरुख खान यांच्या रेड चिलीज कंपनीला विनंती केली. ही बातमी शाहरुख खानपर्यंत गेली. त्यांनी तंत्रज्ञांना सिनेमाबद्दल विचारलं. मुळशी पॅटर्नवाल्याचा सिनेमा आहे म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं, कारण सलमानने अंतिम सिनेमा केला होता. पैसे आल्याशिवाय DCP काढत नाहीत, हा नियम आहे. पण शाहरुख खानने बिल माफ करायला सांगितलं. सिनेमा चांगला आहे म्हटल्यावर शाहरुख खानने मदत केली. रेड चिलीजने 40 ते 45% बिल माफ केलं. सिनेमा चांगला बनलाय, पैशाचा आपण नंतर बघू, असे रेड चिलीज कंपनीने सांगितलं. शाहरुख सरांना जे वाटलं ते सुद्धा महत्वाचं आहे ना, असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं होतं. या वक्तव्यावरून अनेक दिग्गज कलाकारांनी पोस्ट लिहिल्या. त्या पोस्टबद्दल प्रवीण तरडे व्यक्त झाले की इतके दिवस उन्हातान्हात फिरलो ते दिसलं नाही, पण एका बॉलिवूड कलाकाराचं नाव काय घेतलं तर धडाधड तुमच्या लेखण्या सुरू झाल्या. नेमकं काय म्हणाले प्रवीण तरडे, पहा या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रवीण विठ्ठल तरडे. 29 दिवस झाला देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटासाठी अख्खा महाराष्ट्र फिरतोय. उन्हातान्हात, पावसात, मध्यरात्री, पहाटे, दिवसा तुम्ही माझ्या सगळ्या वेळेंना व्हिडिओ पाहिले. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, ठाणे सगळं झालं की दिवस रात्र फिरलो ना. नागपूर, अकोला, शेगाव, अमरावती, एरंडोल, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव, जळगाव, मग पुढं नाशिक, शिर्डी, प्रवरानगर सगळं फिरलो की उन्हात तानात 48 डिग्रीत. तेव्हा तुम्ही कुणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या, कुणी लिहिलं नाही कुठलं. माझ्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी पण एक बॉलिवूड स्टारचं मी नाव काय घेतलं, धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या रे. म्हणजे पब्लिसिटीसाठी मराठी माणसांनी नक्की करायचं काय? खेड्यापाड्यातून उन्हातानात आपल्या प्रेक्षकांना भेटत फिरायचं का मस्त एसीत बसून एखाद्या बॉलिवूड स्टारचं नाव घ्यायचं की तुम्ही मोकळे? ज्या ज्या मराठी लेखक दिग्दर्शक मी वाचल्या तुमच्या पोस्ट, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा, देऊळबंद 100 कोटीला जाणार चाललाय. तुमच्या टीकांनी आणि ह्यानी त्याला फरक पडत नाही. चला मंडळी, भेटू. देऊळबंद चाललाय, त्याच्या गतीने चाललाय. फक्त जाता विंदा करंदीकरांची एक कविता सांगतो. उंचीनं वाढते आपली फारसी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. मग तो पिट्या असू दे, सुन्या 32 असू दे, नाही तर शाहरुख खान असू दे. ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे जाहीरपणे त्याचं कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र. अरे हाच आपला मराठी बाणा आहे. रात्र रात्र अख्खा महाराष्ट्र फिरतोय, पण कुणाला दिसलं नाही. आज एका बॉलिवूड स्टारचं नाव काय घेतलं, लोकांच्या लेखण्या सरसावल्या एकदम. ऑलरेडी सिनेमाला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला काही जणांनी, नाही थांबवता आला म्हणून आता आडवाट्याने का लढताय? कुणीही सो कॉल्ड दिग्गज पाठीशी नसताना सिनेमा इथवर आलाय, कारण प्रयत्न प्रामाणिक आहेत, असं त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. देऊळबंद 2 बद्दल बोलायचं झालं तर स्नेहल तरडे आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमातल्या स्नेहल तरडेंच्या अभिनयाचं विशेष कौतुक होतंय. संसारासाठी ऍक्टिंग करिअर सोडणाऱ्या बायकोचं अभिनय कौशल्य पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचा प्रवीण तरडे यांचा उत्तम प्रयत्न होता. इंडस्ट्रीमध्ये पाय खेचण्याचा प्रयत्न कितीही झाला तरी त्याच जिद्दीने उभं राहणार असा निश्चय प्रवीण तरडे यांनी केलाय. तरडेंच्या या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.